नमस्ते मित्रमैत्रिणींनो. शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्ही पाहणार आहात. आकाशा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. तर बेडरूममध्ये आजी, रागिनी आणि भूमी असतात. तर आजी ही भूमीला बोलते की तुझी खूप झाली आता नाटकं. तुला असं वाटत असेल की तू हे सगळं करत आहेस तर मी तुला घरात ठेवून घेईल म्हणून. तू इथून चालती हो. आम्हाला तू घरात राहिलेली नाही आवडणार, असं आजी ही भूमीला बोलते. भूमीला खूपच वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती आकाशकडे पाहते आणि तिला तिथून जायचं नसतं, पण ती मन घट्ट करून तेथून निघून जाते. देखील आजीच्या या बोलण्यामुळं भूमी तिथून निघून जाते. रागिनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिथून भूमी पटकन निघून जाते. रागिनी भूमीला खूप विनंती करते, पण ती थांबत नाही. रागिनी आईला गप्प बसण्यास सांगते. नंतर रागिनी आपल्या रूममध्ये जाते आणि तिथे पौर्णिमा असते. पौर्णिमाला बोलवते आणि ती म्हणते की तू जे काही हे घाणेरडे आरोप केलेले आहेस ते आता करणं बंद कर आणि जे हे प्लॅन करतेस, नवनवीन प्रकारे तू काही ना काहीतरी करत आहेस, हे सगळं बंद कर, असं पौर्णिमेला एकदम मोठ्या आवाजात आणि जबाबात रागिनी पौर्णिमेला सांगते. रागिनी पौर्णिमाला बोलते की तुझे हे घाणेरडे आरोप करते आहेस ना पौर्णिमा, ते याद राख. असे जर परत केलेस तर गाठ माझ्याशी आहे. त्यावेळेला पौर्णिमेचा चेहरा मात्र खूपच पडलेला असतो. पौर्णिमा रागिनीला म्हणते, आई तुम्ही मला कसले आरोप करतायत? त्यावेळेला रागिनी म्हणते की लाज वाटते का तुला बोलायला? तुझ्यामुळं आज भूमीला घराबाहेर काढलं आईनी. ते ऐकल्यानंतर पौर्णिमा गप्पच बसते. भूमीला घराबाहेर काढल्यामुळे आकाशची तब्येत खूपच ढासळत चाललेली आहे. तिला खूपच बरं वाटत नाही आहे, हे तुझ्या लक्षात असून दे पौर्णिमा, असं मोठ्या आवाजात रागिनी पौर्णिमाला बोलते. भूमीला घराबाहेर काढण्याच्या कारणामागे तूच आहेस एवढं लक्षात ठेव. हे तुला पण माहीत आहे पौर्णिमा, असे रागिनी पौर्णिमाला बोलते. आणि वजीर आहेस ना, वजिरासारखं राहा, लक्षात ठेव. रागिनी ही पौर्णिमावर खूपच भडकलेली असते. तिला तिचा राग अनावर होत नसतो. त्यावेळेला रागिनी ही पुढे जाते आणि पौर्णिमेचा गळाच पकडते आणि ती म्हणते की तुला तर मला सोडूच वाटत नाही. तुला गळा तर काय, तुला एका झटक्यात मारू वाटतं, असं रागिनी पौर्णिमेला बोलत असते आणि तिचा घट्ट गळा आवळत बोलत असते. तिकडून पौर्णिमा, आई माझा गळा सोडा, आई माझा गळा सोडा, असं पौर्णिमा रागिनीला बोलत असते. अभि हा रूममध्येच असतो आणि तो जवळच उभा असतो. तेव्हा अभि आईला बोलतो की अगं आई, हे तू काय करते आहेस? तिचा जर घट्ट असा गळा आवळत गेलीस तर ती मरेल. रागिनी अभिला म्हणते की तू बायकोची बाजू अजिबात घेऊ नकोस. रागिनी ही गळा आवळत पौर्णिमेला म्हणते की तू त्या गाडीचे ब्रेक का फेल केले होतेस? तुला माहिती नव्हतं का त्यामध्ये माझा मुलगा अथर्व होता ते? तुला एवढं लक्षात आलं नाही का? अथर्वच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर? रागिनी पौर्णिमेला बोलते की जर तुझ्या डोक्यात असं जर प्लॅन असेल तर लक्षात ठेव, मी तुला जिवंतपणीच तुझं श्राद्ध घालीन पौर्णिमा, असं रागिनी बोलते. आणि जर तू असं काहीतरी घाणेरडे कांड केलेस तर मी तुझा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही, असं रागिनीही पौर्णिमेला बोलते. अभि हा बायकोला वाचवण्यासाठी रागिनीला म्हणजेच आईला मागे ढकलतो आणि तेवढ्यातच तेथे आकाश येतो आणि अभि, रागिनी आणि पौर्णिमा हे सगळेजण आकाशकडे अचानक आल्यामुळे पाहतच राहतात. आकाश हा रागिनीला घट्ट मिठी मारतो आणि रडत असतो तो. आकाशला म्हणते रागिनी, काय रे बाळा, काय झालं तुला? तेव्हा आकाश पौर्णिमाकडे आणि अभिकडे पाहतो. तेव्हा रागिनी ही पौर्णिमेला म्हणते तू बाहेर जा, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा आकाश परत अभिकडे बघतो. त्यावेळेला रागिनी म्हणते की अरे हा तुझा अभि दादा आहे. तर आकाश रडत असतो आणि तो म्हणतो की अगं आत्या,
आकाश रडत रडत रागिणीला बोलतो की अगं आत्तू, सायकल राणीला मला पाहिजेल आहे. सायकल राणीला तुम्ही घराबाहेर का काढलं? मला सायकल राणी पाहिजे आहे. आजीसुद्धा एवढी सायकल राणीवर का रागवलेली आहे? तिची काय चूक आहे? ती खूप चांगली आहे गं आत्तू, असं बोलतो. त्यावर रागिणी म्हणते की आकाशला, आता मला वाटत नाही सायकल राणी पुन्हा आपल्या मनाने घरी येईल म्हणून. आजी भूमीला खूप वाईट बोलली, त्यामुळे तिला खूपच वाईट वाटलं असेल. त्यामुळे ती आता निघून गेली आहे. आता ती नाही परत येणार, असे रागिणीही आकाशला बोलते. त्यावर आकाश रागिणीला म्हणतो की अगं तू आता काय करायचं तूच सांग. त्यावेळेला रागिणी बोलते की भूमीच्या पाठीमागे जाऊन आपण तिला खूप काही समजावून सांगून घरी आणावं लागेल. आणि अरे बाळा, आता भूमीच्या पाठीमागे जाईल तरी कोण, असं रागिणीही आकाशला बोलते. तेवढ्यातच आकाश रागिणीला बोलतो की अगं तू भूमीला आणायला, म्हणजे माझ्या सायकल राणीला आणायला मी स्वतः जाऊ का? त्यावर रागिणी म्हणते की अरे तू तर आजारी आहेस, तू कसा जाशील? त्यावेळेला तो म्हणतो की मी माझ्या सायकल राणीला आणायला मी काही पण करेल. तर रागिणी बोलते हो, ती तर तुझी बायकोच आहे, तू काही पण करू शकतोस तिच्यासाठी. रागिणी आकाशला बोलते भूमी ही तुझ्यासाठी खूप काही करते. तुझं पण तिच्यासाठी काहीतरी करणं हे कर्तव्यच आहे ना, असं रागिणीही आकाशला बोलते. पण रागिणीच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन चालू असतो. जोपर्यंत सायकल राणी तुला मिळत नाही आणि ती तुझ्यासोबत घरी येत नाही, तोपर्यंत तिला सोडून तू अजिबात घरी येऊ नको, असं रागिणीही आकाशला बोलते. तर मैत्रिणींनो, मित्रांनो, आता आकाश हा रागिणीचे बोलणे ऐकून सायकल राणीला घरी घेऊन येईल का? आणि सायकल राणी आकाशच्या घरी येईल का? यामध्ये रागिणी काय प्लॅन करणार आणि नवीन काय कांड करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.